हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद्गीता भाष्यम तृतीयोध्यायः श्लोक 17 पुनश्चर. एवं श्री गुरुभ्यो नमः. देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि देशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिभिरर्चितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार. तदस्य इष्टानिष्टप्राप्तिपरिहार साधनादर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिश्यमानानां वेदानधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्व वेदार्थो पूर्वहितान् तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान दृष्टार्थयुक्तान् च सर्व प्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत् स्वरूपपरां परोक्षार्थं महाभारतसंहितामधिकृपत. हरिः ओम्. धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. श्रीभगवानुवाच अशोच्यान् अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अथ तृतीयोऽध्यायः. तिसरा अध्याय. कालपर्यंत झालेलं आहे. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पात्र स जीवति. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. ही गोष्ट, हा श्लोक आहे, 17वा श्लोक आहे. त्या 17व्या श्लोकामध्ये काल मी सांगितलं आहे, तरी काही गोष्टी समजलेल्या नाहीये. या गतात न समजलेल्या जे गोष्टी आहेत ते सगळे मी तुला पुन्हा एकदा तुमच्या तृप्तीसाठी म्हणून सांगतो. आता त्या श्लोकामध्ये रती म्हणून एक शब्द आहे, यस्त्वात्मरतिरेव स्यात्, आणि दुसरा तृप्त म्हणून दुसरा एक आहे, आत्मतृप्तश्च मानवः, आणि तिसरा शब्द आहे आत्मन्येव च संतुष्टः, संतोष. ह्या तीन गोष्टीचा उलगडा आचार्यांनी भाष्यामध्ये केलेला आहे. रती शब्दाचा अर्थ काय आहे? रती शब्दाचा अर्थ आचार्यांनी याप्रमाणे केला. रमणम परदर्शनादिनिमित्तम सुखम. दुसऱ्यांना पाहिल्यानंतर येणारे जे सुख असते की नाही, त्याच्यामुळे प्राप्त होणारे जे सुख असते त्याला रमण म्हणतात. दुसऱ्यांना म्हणजे स्वतःला नाही, स्वतःला दुसऱ्यांचं दर्शन म्हणजे परमात्म्याचं दर्शन, विग्रहाचं दर्शन किंवा पत्नीचं दर्शन, मुलाचं दर्शन, शिष्याचं दर्शन वगैरे असं त्यांना पाहिल्यानंतर जे काही सुख मिळतं की नाही, त्या सुखाला काय म्हणतात? रमण. तृप्ती ही अन्यत्र अलंबुद्धी. तृप्ती म्हणजे कशाला म्हणावं? दुसरीकडे पुरेलचं वाटणं, म्हणजे बस आता पुरे असं वाटावं, त्याला तृप्ती म्हणतात. आता इथं आत्मरती म्हणून जे शब्द आहे, आत्मरती, तर आत्मशब्दाने स्वतः असाही अर्थ होतो, बुद्धीच्या द्वारे कळून घेतलेली गोष्ट असा देखील अर्थ होतो. आत्मा म्हणजे परमात्मा असा अर्थ होता. अलमबुद्धी तुम्हाला कशामुळे होत असते? तुमच्यामुळे तुम्हाला अलमबुद्धी होऊ शकते. तुम्हाला काहीतरी थोडस पायाला मार लागला तर तिथं दुःख होतो. त्याच्यानंतर औषध वगैरे लावल्यानंतर तुम्हाला थोडा आराम वाटलं म्हणलं की नाही, मग तुम्ही काय करतात? पुरे, आता एवढं औषध लावणं पुरे, म्हणून त्याबद्दल अलमबुद्धी होती. अलम म्हणजे पुरे, आता पुरेलचं वाट. अशा काही बऱ्याचशा गोष्टी असतात जे काही तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होतो, सुख प्राप्त होतो,
त्याबद्दल अलमबुद्धी येणाऱ्या अशा खूप गोष्टी आहेत. पुरे आता असं वाटतं खूप आहे. तुम्ही आता खीर खातात, खीर खात असताना खीर वाढली म्हणले की त्याच्याने संतोष होतो खीर खाल्ल्याने. मग जास्त झाले म्हणले की तुम्ही काय करतात, पुऱ्या असं म्हणतात की नाही. तर त्याला अलमबुद्धीला जे आहे की नाही तृप्ती असं म्हणतात. मी एक गोष्ट ऐकलेली आहे. दादांचा एक मित्र होता, दादांच्या पंढरपूरमध्ये, देवधर म्हणून त्यांचं नाव. वेळ सगळं तोंडपाठ असायचं, घनपाठ म्हणजे घनपाठी होते ते. एकदा त्याने जेवायला आले असताना, जेवायला बसले होते, जिलब्या केल्या होत्या. जिलब्या खूप आवडत. सगळं झाल्यावर दही दूध भात किंवा ताक भात घालतात ना शेवटी, ते घालायला आलं तर त्यांनी काय सांगितलं, ह्याच्याऐवजी थोडे जिलब्याच घातले तर बरं होतं. जिलब्या घालून घेतल्या आणि खरं सांगतो त्याने जिलब्या खाऊन त्याच्यानेच गेले. गेलं दहन संस्काराच्या वेळेस त्यांना सगळं खाली व सगळं जिलब्या घालूनच दहन केलं. तर त्यांना तसं कसं त्याच्यामध्ये आलबुद्धी पुरे वाटलं नाही. त्याप्रमाणे व्यक्तीने कोणीही पण परमात्म्याचा विषय सांगत असताना किंवा ऐकत असताना किंवा त्याचं दर्शन घेत असताना किंवा देवळामध्ये भगवंताची स्तुती करत असताना वगैरे मध्ये त्याच्यामध्ये मात्र आलमबुद्धी होऊ नये बघा, पुरेलचं वाटून. बाकी सगळीकडे आलमबुद्धी करणं हे ठीक आहे असा अर्थ. आता पुढे एक संतोष हा तज्जनकम सुखम म्हणून म्हण, तृप्ती झाल्यामुळे तुम्हाला जे सुख प्राप्त होतं की नाही त्याला संतोष म्हणतात. सुख ज्याच्यामुळे प्राप्त होतं त्याला संतोष. आता एखाद्या ब्राह्मणाला जेवण झाल्यानंतर दक्षिणा द्यावी, दक्षिणा दिली तर संतोष होत, आणि त्याला संतोष झाल्यानंतर तुम्हाला सुख प्राप्त. तसं संतोष म्हणजे त्या तृप्तीमुळे होणारा जो संतोष असतो की नाही, जे सुख आनंद वाटतो की नाही, त्याला म्हणतात संतोष. काही ब्राह्मणाला दक्षिणा नाही दिला तर गर्गाचार्यासारखं होतं. गर्गाचार्यांना दक्षिणा दिली नाही, नंतर नामकरण संस्कार वगैरे करून घेऊन जाऊन येतो म्हणलं तर हा जाऊन या म्हणले, पाठवून दिले. त्याला 10 पैसे काही ना काहीतरी होईना दक्षिणा दिली तर त्याला संतोष होतो. तृप्ती त्यावरून येणारा जो अलमबुद्धी असते त्याला त्याच्यापासून होणारा संतोष. आता ह्या सगळ्या गोष्टी संतोष तृप्ती कारण म्हणून सांगितलंय. म्हणून परमात्मा दर्शनापासून होणारं जे सुख तुम्हाला मिळतं की नाही, ते सुख कसं असावं तर अलमबुद्धीने युक्त असणार असं सुख नसावं बरं का. पुरेलचं वाटणारं अशा प्रकारचं जे सुख असतं की नाही ते सुख नकोय तुम्हाला. बाकी सगळीकडे आणि म्हणजे तुम्हाला अलमबुद्धी हो किंवा झाली तरी देखील चालते. भगवंताचं दर्शन घेत असताना जे काही तुम्हाला सुख प्राप्त होतं की नाही त्याच्याबद्दल मात्र अलमबुद्धी वाटू नाही. हे तशा प्रकारचं सुख, त्याला त्या सुखालाच महत्तर असं सर्वश्रेष्ठ असणारं सुख म्हणतात. म्हणून खरं सुख कोणतं असावं तर परमात्म्याचं दर्शन घेण्यामुळे येणारं जे सुख असतं की नाही ते सुख असते, त्या सुखामध्ये अलमबुद्धी मात्र असता कामाचं नाही. हे सगळ्या गोष्टी तिथं सांगितले, 3 गोष्टीच्या होत्या. म्हणून आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानव हा, तिथं मानव हा म्हणलेले बरं का. मानव शब्दाचं म्हणजे अर्थ युक्तायुक्त विचार करण्याची शक्ती ज्या मनामध्ये असते की नाही तसला ज्ञान ज्या व्यक्तीला असतो त्याला मानव म्हणतात. ज्या मानवाला युक्तायुक्त विचार करण्याची शक्ती नसतीये आणि जो तसे विचार करत नाही त्याला मानव म्हणत नाही बरं का. मानव शब्दाचा अर्थ घ्यावा असं म्हणून मनु अवबोधने म्हणून धातूचा अर्थ सांगितलेले आचार्य. परमात्मरतीश्चत्र विवक्षिता, भगवंताच्या ठिकाणी रती या ठिकाणी पाहिजे असं सांगितलं.
कृष्णावेव यस्य क्रिया तस्यैव नास्ती. म्हणून विष्णू परमात्म्याच्या ठिकाणीच जलरती उत्पन्न होते. ज्याला रती म्हणजे सुख प्राप्त होत असतो, संतोष होत त्याला असं म्हणतात. त्याप्रमाणे त्या श्लोकामधील 3 गोष्टींचा अर्थ दाखवलेला आहे. आता अजून एक विषय सांगतात तुम्हाला ह्याच्यातला. माणूस कोणतेही कर्म करत असतो. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन नजास्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः. म्हणून हा 18वा श्लोक आहे की नाही, 18वा श्लोक. त्या 18व्या श्लोकाचा अर्थ चांगल्या रीतीने कळत नाही, म्हणून स्पष्टीकरण केलेलं आहे. नैव तस्य कृतेन अर्थः नाकृतेनेह कश्चन न जास्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः. तस्य कर्मकाले म्हणजे जो व्यक्ती कर्म करत असतो की नाही, त्यावेळेस कर्म करत असताना तो काय म्हणावा, त्याने काय म्हणावा. प्रातः काळातील संध्यावंदन मी करतो. प्रातः संध्याम अहम करिष्ये म्हण. प्रातः संध्याम उपाशिष्ये पुन्हा एक. आता तिचा सकाळी तुम्ही जी संध्या करतात, संध्या करताना मी संध्या करतो असा एक शब्द येतो. तर त्या ठिकाणी जेव्हा आपण मी हा शब्द वापरतो की नाही, मी म्हणून शब्द वापरतो आपण, तेव्हा तुम्ही मी म्हणून शब्द वापरतात त्याला किती महत्व आहे, त्याच्यापासून त्या केलेल्या कर्मापासून तुम्हाला फळ कसं मिळत असतं, कोणत्या कोणत्या गोष्टीला कर्म केलेलं असताना कसलं फळ मिळतं हे दाखवून दिलेलं आहे. नैव तस्य कृतेन अर्थः, त्यांनी केलेले जे कर्म असते त्या कर्मामुळे जो अर्थ तुम्हाला प्राप्त होतो, अर्थ म्हणजे पदार्थापासून येणारा सुख, संतोष, मोक्ष इत्यादी फळ. न आकृतेन इह कश्चन आणि न केल्याने जे काही तुम्हाला फळ प्राप्त होत असत ते फळ. असे 2 प्रकारचे फळ आहेत. ते फळ व्यर्थ असतात म्हणून दाखवलं. आता मी आमका संध्यावंदन हे कर्म करत आहे असं म्हणलं तर, किंवा संध्यावंदन न करणारा व्यक्ती असतो की नाही, त्या व्यक्तीला जे फळ मिळायचं असते तसलंच फळ तुम्हाला जेव्हा तुम्ही मी केलं असं म्हणतात त्यावेळेस तेवढंच फळ मिळतं, तसंच फळ मिळतं. म्हणून कोणतंही कार्य मी केलं असं म्हणून म्हणलं की न केलेल्या एवढं फळ मिळतं त्याला. काही संध्यावंदन न करणाऱ्याला जे फळ मिळायचं ते फळ मिळतं. अजून एक 3ऱ्या प्रकारचं काय फळ आहे तर, अमक्याच्या अभिवृद्धीसाठी किंवा अमक्याला हे मिळावं असं दुसऱ्यांना काहीतरी मिळावं असं मनामध्ये ठेवून घेऊन तुम्ही जे काही कर्म करतात त्याच्यामुळे जे फळ मिळतं की नाही ते फळ. हे 3 प्रकारचे फळ झाले. ते 3ही प्रकारचे फळ न्यूनच आहे, कमी येत. मी केलं म्हणणं किंवा काही न करता राहणं हे दोन्ही एवढंच आहे. दुसऱ्यांच्यासाठी जरी अमक्याच्यासाठी केलं म्हणणं ते थोडं अजून त्याच्यापेक्षा बरं, पण त्याच्यापासून देखील तुम्हाला फळ मिळतं, पण ते फळ न केल्यामुळे जे मिळतं तसलं फळ नसते. मी केलं म्हणून त्याच्यापेक्षा थोडं कमी. म्हणजे असे 3 दर्जे घातलेले. आपण कोणतंही कर्म जेव्हा निष्काम कर्म म्हणून जेव्हा म्हणतात की नाही, निष्काम कर्म म्हणजे कामना मनामध्ये न बाळगता कर्म करणे, त्याला नैष्कर्म्य. नैष्कर्म म्हणजे मनात कोणतीही कामना ठेवून घेऊन कर्म करणं सोडून द्यावा. म्हणून तसे 3 प्रकारचे कर्म भावना मनामध्ये ठेवून घेणं आणि कर्म करणं हे चुकीचं आहे. बघा अर्थ किती
बरोबर. नैव तस्य कृतेन अर्थः न आकृतेन इह कश्चित् न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रयः. त्यांनी केलेल्या अर्थ म्हणजे पदार्थाची अपेक्षा ठेवून केलेले जे काही की नाही त्या गोष्टीला देखील आश्रय करू नये. भगवंताच्या प्रीत्यर्थ हे कर्म करत आहे असं असायला पाहिजे. ते सर्वश्रेष्ठ असणारा कर्म बर का. अस्मद्गुरुअंतर्गत भारतीय मुख्य प्राणांतर्गत श्री सीतापती श्री रामचंद्र प्रियताम रामचंद्र प्रीत्यर्थम असं म्हणून जर केलं तर त्या केलेल्या कर्माला फळ मिळतं बर का. तसं न समजता तुम्ही जर कर्म केलात तसं न समजता माझे हे कार्य होण्यासाठी मी हे कर्म केलेलं आहे त्याच्यामुळे परमात्मा प्रसन्न हो असं म्हणायचं. किंवा अजून एक काय आहे, ह्या अमक्या माझ्या अमक्या मुलाच्यासाठी अमक्या शिष्यासाठी अमक्यासाठी त्याचं काम होण्यासाठी म्हणून त्याचं हे काम बनावं म्हणून हे कर्म मी करत आहे असं समजून जरी केलं तरी देखील त्याच्यामुळे मिळणारं तुम्हाला जे मिळतं की नाही ते फळ कमी असतं. म्हणून प्रवृत्ती कर्म निवृत्ती कर्म नावाचे दोन प्रकारचे कर्म असतात. निवृत्ती कर्म म्हणजे कशाला म्हणावं, कारण भगवंताच्या प्रीत्यर्थ म्हणून केलेलं जे काही कर्म असतं की नाही ते सगळं निवृत्ती कर्म म्हणतात. आणि जे आपल्याला किंवा आपल्यापैकी असणाऱ्या कोणत्या तरी व्यक्तींना चांगलं व्हावं या उद्देशाने केलेलं कर्म असतंय की नाही ते कर्म म्हणजे प्रवृत्ती कर्म. आणि तशा प्रवृत्ती कर्मापेक्षा निवृत्ती कर्म हे श्रेष्ठ असतं बरं काय. हा विषय तिथं सांगितलं. तस्य काले तस्य कर्मकारे वक्तव्य अहम इति किंचित प्रत्युक्त्वा तत्कृतो आत्मरत्यधिक. आणि ते करत असताना परमात्म्याच्या ठिकाणी रती असं जेवढी असावी त्याच्यापेक्षा अधिक असते. समो अर्थवान असे किंवा तेवढा समान असणार असा अर्थ देखील त्यामध्ये नसावं. कचित प्रयोजनाश्रय प्रयोग कोणत्या तरी प्रयोजन आश्रय घेऊन ठेवून बाळगून कर्म करणं हे योग्य नाही, चुकीचं आहे. अर्थ येन दर्शनादिना भवती सहा अर्थव्यपाश्रय. त्याच्या ज्या गोष्टीच्या दर्शनाने आपल्याला अर्थ म्हणजे कार्य होत की नाही त्या गोष्टीला तिथं स्वच्छ दिलेले बघा. म्हणून कश्चित वक्तव्य कश्चित प्रयुक्त तत्कृत आत्मरत्यधिक समूहत वानास्ती संध्या त्यकृतो कश्चित दोषोस्ती. अरे संध्या वगैरे केला असताना किंवा न केला असताना देखील काही दोष नसतो असं समजून येऊन राहणं म्हणजे ते पापच नाही का. तर त्याच्यामुळे जो दोष आहे जेवढा दोष मिळतो तेवढाच दोष आहे मी केला असं म्हणून समजून घेतलं तरी होतो. एतदपहाय सर्वभूतेषु कश्चित प्रयोजनाश्रय. ते सगळं सोडून देऊन कोणत्या तरी प्रयोजनाच्या दृष्टीने सर्व प्राणींच्या ठिकाणी असणारं प्रयोजन मनामध्ये ठेवून घेऊन केलेलं जे असं कर्म त्या कर्माचा अर्थ अर्थो येन दर्शनादिना भवती सहा अर्थव्यपाश्रय. जो अर्थ म्हणजे जे काम फळ तुम्हाला मिळतं परमात्म्याच्या दर्शनामुळे ते मिळतं, परमात्मा देतो. पण ते दुसऱ्यांना उद्देशून केलेलं कर्म असते, भगवत प्रीत्यर्थ कर्म केलेलं नसतंय. ज्ञानमात्रेण प्रत्यवायो यद्यपि न भवति तद अर्जुनस्यापि समानम समम इति न तस्य कर्मोपदेशाय उपदेशयोग्यो तद्भवति. म्हणून ज्ञान थोडं मनामध्ये जरी अमक्याच्यासाठी म्हणून हे करत आहे असा विचार केला तर त्या अर्जुनाला देखील का मला येत नाही म्हणे, मग त्याला तो उपदेश करण्यासाठी योग्य होऊ शकत नाही म्हणे. ईशत प्रारब्ध कर्म सूचनांच तद्भवती. थोडं प्रारब्ध कर्म केल्यासारखं सूचना त्याच्यामध्ये दाखवून दिली जात असते बरं का. मग ते वृत्रहत्यादी होत हे फार महत्वाची गोष्ट आहे. महत्चे वृत्रहत्यादी होत.
वृत्रासुराला मारायसाठी म्हणून देवेंद्राने समस्त देवांना बरोबर घेऊन प्रार्थना केली भगवंत. काय ब्रह्मदेवा बरोबर गेलेले सगळेजण मिळून गेले. ते भगवंतांनी सांगितलं दध्यंच्या नावाचे एक महर्षी होते. त्या महर्षीने नारायण वर्म कवच नित्य पठण करत होते म्हणून त्यांच्या आस्थीच्या मध्ये एवढं सामर्थ्य होतं की अशा वृत्रासुरासारख्यांचा संहार करणे एवढं सामर्थ्य होतं. म्हणून देवेंद्राने इतर देवतांनी सगळ्यांनी मिळून त्या दधीची महर्षीचे दध्यंच्या महर्षीचे ते प्रार्थना केल्यानंतर त्यांना शरीर सोडलं. त्यांचं त्या शरीरामुळे देहातील अस्थीमुळे विश्वकर्माला सांगून ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे वज्रायुध निर्माण केला. वज्रायुध निर्माण करून जेव्हा तो युद्धाला गेला त्यावेळेस पहिल्यांदा देवेंद्र युद्धाला गेला असताना हातामध्ये वज्रायुध ठेवून घेऊन तो काय आहे मनामध्ये काय ठेवून घेतला होता माहिती काय, माझे हे मोठे संकट दूर व्हावे असं मनामध्ये स्वतःच्या साठी वाट पाळून युद्धाला गेला. त्यावेळेस त्या युद्धामध्ये काय झालं म्हणजे हातातलं ते वज्रायुध खाली पडलं. वज्रायुध खाली पडलं. खाली पडल्यानंतर ते वज्रायुध जेव्हा खाली पडलं होतं त्यावेळेस धर्मशास्त्र युद्ध नीती काय आहे म्हणजे जे कोणते अस्त्र किंवा शस्त्र हातातून खाली व्यर्थपणे खाली पडून जात तसलं आयुध पुन्हा उचलून घेऊन युद्धाला जाऊ नये असा नियम आहे. म्हणून इंद्र जेव्हा माझ्यासाठी म्हणून या वृत्रासुराचा संहार करतो असं सांगून युद्धाला गेला त्यावेळेस त्याच्या हातातून ते आयुध खाली पडलं. मग नंतर त्या वृत्रासुराने त्याच्यामध्ये सजीव होता सुजीव होता तो चित्रकेतू राजा. तो राजाच वृत्रासुर पार्वतीच्या शापामुळे प्राप्त झाला होता. त्याला वृत्रासुर झाला होता. पण त्याच्यामध्ये सजीव काय होता म्हणजे त्यांनी प्रार्थना काय केली पार्वती देवीकडे की मी जरी असुर योनीमध्ये जन्माला आलो तरी देखील भगवंताच्या विषयी भगवंताची महिमा या गोष्टीबद्दल तर ज्ञान मला जसं तसं राहावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली. त्यावेळेस पार्वती देवीने त्याला वर दिला. ठीक आहे काही हरकत नाही म्हणून सांगेल. म्हणून हा वृत्रासुरामध्ये वृत्रासुर काय म्हणला माहितीये का देवेंद्र अरे त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने एवढं मोठं आयुध तू प्राप्त करून घेतलेलं आहे व्यर्थ घालू नको रे ते घे उचल आणि मायावर मला युद्धासाठी ये म्हणून म्हणला. बघा म्हणजे ज्यावेळेस वृत्रासुराने सांगितलं त्यावेळेस मग देवेंद्र हो भगवंताच्या अनुग्रहाने सगळ्या प्राण्यांना चांगलं व्हावं अशा उद्देशाने मला हे आयुध मिळालेलं आहे त्याकरता सगळ्या प्राण्यांचं चांगलं व्हावं आणि भगवंताचा अनुग्रह मला प्राप्त व्हावा असं समजून मनामध्ये काय भावना घेतली भगवंताच्या अनुग्रहासाठी अनुग्रहाने मी हे करत आहे असं समजून भगवत प्रीत्यर्थ त्याने ते आयुध घेऊन युद्धाला गेला. त्यावेळेस मात्र त्याला विजय प्राप्त झाला अर्जुनाला. म्हणून वेदामध्ये सांगतात इंद्रो वै वृत्रम हत्वा महान अभवत म्हणून वेदामध्ये देखील प्रशंसा आली देखील. म्हणून आपल्याला केलेल्या कामांच्या मध्ये महत्व प्राप्त व्हावं असं इच्छा असेल तर भगवत प्रीत्यर्थ केलं म्हणून असं समजून तुम्ही करा म्हणजे ते महत्व प्राप्त होतं. म्हणून मग त्यानंतर आधी जे आहे इंद्र नुसता इंद्र होता ज्यावेळेस त्या वृत्रासुराचा भगवत प्रीत्यर्थ म्हणून मनामध्ये संकल्प करून आयुध घेऊन युद्धाला गेला असताना त्यावेळेस वृत्रासुराचा संहार झाला. आणि त्या वृत्रासुराचा संहार झाल्यानंतर त्या देवेंद्राला मात्र अरे चांगला ज्ञानी होता या ज्ञानाला मी मारलं की म्हणून मनामध्ये दुःख करून घेतला तो. पण लोकांना खूप आनंद झाला म्हणून सगळ्या लोकांनी त्या विष्णू परमात्म्याच्या प्रीत्यर्थ म्हणून हे केलं याकरता लोक सगळे आधी नुसतं इंद्र म्हणत होते तर महेंद्र म्हणून नाव दिलं बरं का. देवेंद्राला महेंद्र हे पद केव्हा मिळालं ज्यावेळेस भगवत प्रीत्यर्थ म्हणून त्याने समजून केलं ना त्यावेळेस त्याला महेंद्र म्हणले. स्वतःच्यासाठी किंवा लोकांच्यासाठी म्हणून मी हे करत आहे असं समजलं म्हणून त्याच्या हातातून ते आयुध खाली पडून गेलं होतं. म्हणून आपण देखील कोणतेही कार्य करत असताना काय म्हणावं कसं समजावं भगवत प्रीत्यर्थ म्हणून लक्ष्मी व्यंकटेश प्रेरणा श्री लक्ष्मी व्यंकटेश प्रीत्यर्थम म्हणून आपल्याकडे संकल्प करताना ही पद्धत आहे. म्हणून आपलं केलेलं जे काही कार्य असतंय की नाही ते सगळं
उच्च दर्जामध्ये जातं, श्रेष्ठ म्हणून मानलं जातं. आणि जे कार्य परमात्मा प्रीत्यर्थ म्हणून केलं जातं त्याला नित्यकर्म म्हणतात. मी संध्यावंदन करतो, मी स्नान करतो, मी अमका करतो, पूजा करतो, तर्पण करतो म्हणून मी म्हणून म्हणायचं नसते. बरोबर, तुझ्या प्रीत्यर्थ म्हणून मला जे काही सांगितलेलं आहे माझा धर्म म्हणून समजून मी हे करत आहे. तसंच तिथं अर्जुनाला सांगायचं काय कारण आहे, तर तू जे काही युद्ध करत आहेस की नाही ते तुझ्यासाठी करत आहे असं समजू नकोस. भगवंताचा आदेश आहे, भगवंतानी सांगितलं आहे आणि भगवंताच्या प्रीत्यर्थ म्हणून करत आहे असं समजून तुझं धर्म आचरण केलं. तशा धर्म आचरण म्हणजे युद्ध करणे, श्रेयांचा धर्म विगुणा परधर्म अनुष्ठितात वगैरे म्हणलेल्या पद्धतीप्रमाणे अर्जुना तुमचं काय कर्म आहे, धर्म काय आहे, तर क्षत्रिय धर्मोयम, क्षत्रियांचा हा धर्म आहे युद्ध करणे. आणि हा धर्म तू भगवत प्रीत्यर्थ करत आहे असं समजला तर त्याच्यामुळे तुला फळ प्राप्त होत. महत्व जसं इंद्राला प्राप्त झालं त्याप्रमाणे म्हणून महच्चेत वृत्र हत्यादिवत म्हणून विशेषण दिलेले. त्याच्या मागे एवढी सगळी मोठी कथा आहे. ती कथा समजल्याशिवाय तुम्हाला महत्व काय आहे, कर्म केलेल्याचं महत्व म्हणजे कसं असतंय हे कथा, ही गोष्ट त्याच्यामध्ये दाखवत. तस्मात म्हणूनच नैव तस्य कृतेनातो नाकृते नेह कश्चन नजाश्च सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रया. हे या गोष्टीचा श्लोकाचा असा अर्थ जाणून घेऊन तुम्ही भगवत प्रीत्यर्थ कर्म करत आहोत असं समजून यावं. ते आपण केलेले कर्म कोणत्याही इतर गोष्टींचा आश्रय घेऊन राहू नाही. ह्याचं चांगलं होऊ दे, त्याचं भलं होऊ दे, किंवा माझं भलं होऊ दे, माझी बायको चांगली राहू दे, माझी मुलं चांगली राहू दे, असं मनामध्ये जर भावना जी ठेवून घेतात की नाही, तसं मनामध्ये तसली भावना न ठेवून घेता भगवत इतरच कर्म करत आहोत तसं समजलं तर ते कर्म श्रेष्ठ होतं वर का असं सांगितलं. तस्मात् असक्त सततम कार्यम कर्म समाचर. म्हणून तुम्ही असक्त होऊन, असक्त म्हणजे परमात्म्यामध्ये सक्त व्हावं, परमात्म्याच्या ठिकाणी सक्त व्हावं म्हणजे त्या परमात्म्याच्या प्रीत्यर्थ म्हणून रती ठेवून घेऊन ते परमात्म्यासाठी आहे असं समजून शक्ती. शक्ती म्हणजे काय, मी मनामध्ये मराठीत गेलो ना, शक्ती ही शक्ती आहे, करायलाच पाहिजे असं सांगितलेलं जे कर्म असतं की नाही त्याला शक्ती म्हणतात. अशक्ती परमात्म्याच्या साठीच करायचं आहे कर्म असं समजून घेणं याला आसक्ती म्हणतात. तस्मात् असक्त सततम कार्यम कर्म समाचर. सतत तुम्ही कोणतेही कार्य आपले कर्म रूपाने जे काही करतात ते सतत आपण करावे, तर ते असक्त होऊन करावे, परमात्म्याच्या ठिकाणी शक्ती ठेवून घेऊन करावे. असक्त ह्याचरण कर्म म्हणूनच असक्त परमात्म्याच्या ठिकाणी शक्ती ठेवून घेऊन जे काही कर्म करतो की नाही त्याच्यामुळे परम आपनोती पुरुष. त्या पुरुषाला, पुरुष ह्या शरीरामध्ये राहणाऱ्या जीवाला परम आपनोती परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त होतो. विष्णोर्यत परमम पदम, विष्णू परमात्म्याचं जे परम पद आहे की नाही ते तुम्हाला प्राप्त होतं असा अर्थ, मोक्ष तुम्हाला प्राप्त होत. याप्रमाणे गंभीर असणं असा अर्थ ह्या तीन श्लोकामध्ये आहे. आचार्याने भाष्यामध्ये स्पष्टीकरण करून आपल्या सगळ्यांना कळण्यासारखे दाखवलेलं आहे बरं का. तुम्ही त्या मी सांगितलेल्या अर्थाचं अनुसंधान मनामध्ये करत त्या तिन्ही श्लोकांचे अर्थ भाष्याला अनुसरून फळ प्राप्त होत. श्रीकृष्णार्पणमस्तु. याप्रमाणे आजच्या विषयामध्ये काल झालेलीच गोष्ट जी आहे तुम्हाला चांगलं कळावं या उद्देशाने मी सगळं स्पष्टीकरण करून गोष्टी वगैरे इत्यादी टाकून दाखवलेला आहे. आणि ह्यालाच आचार देखील, हाच आचार आहे सगळे. कर्म नाही वही लोक संग्रह संपश्य करतो ह्या गोष्टी सगळ्या उद्या नाही परवाच्या दिवशी सांग. उद्या एक दिवस सुट्टी आहे तुम्हाला सगळ्या लोकांना, परवाच्या दिवशी मात्र सुट्टी नाही. सगळ्यांनी परवाच्या दिवशी राहावं. आणि आज एक दिवस हा जो त्या तीन श्लोकांचा जो अर्थ अभिप्राय सांगितलेला आहे तो मनामध्ये ठेवून घेऊन जाणून घेऊन
त्या श्लोकांचा अर्थ काढून घ्यावा. श्रीकृष्णार्पण. कृष्णार्पण